कल्याण डोंबिवलीमध्ये 6 दिवसांच्या गौरी गणपतींना वाजत गाजत भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला। कल्याण डोंबिवलीमध्ये सार्वजनिक आणि घरगुती मिळून एकूण 10,458 बाप्पांचं तर 6,427 गौरींचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं काँग्रेसकडून आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे। भाजप नेता तरविंदर सिंह मारवा आणि भाजपच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे। भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात आज राज्यभरात आंदोलन करण्यात येणारे आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यानं राहुल गांधींच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत काँग्रेस हटाव आरक्षण बचावचा नारा देत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। राहुल गांधींच्या आरक्षण संपवण्याच्या वक्तव्यामुळे आरपीआय कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। राहुल गांधींच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केलं जाणार आहे। गोंदियामध्ये आज काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। माजी आमदार गोपालदास अग्रवाल घरवापसी करणारे सर्कस मैदानावर सकाळी 11 वाजता नाना पटोले आणि रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। आज खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। चंद्रकांत पाटील यांच्या अर्धपुतळा अनावरण सोहळ्यासाठी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानाच्या विरोधात महायुतीच्या वतीनं मूक आंदोलन केलं जाणार आहे। प्रवीण दरेकर, राहुल शेवाळे आणि सिद्धार्थ कांबळेंच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ हे आंदोलन केलं जाणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली आहे। मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून केजरीवाल सीबीआयच्या अटकेत आहेत। पश्चिम रेल्वेनं गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं रात्री जादा 8 लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे विसर्जन सोहळ्याच्या निमित्तानं गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 6 दिवसांच्या गणरायांना बुधवारी मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला। यंदा गणेश विसर्जनाच्या 6व्या दिवशी 35,000पेक्षा अधिक गणेश मूर्तींचं विसर्जन पार पडलं। जवळपास 24,000 गणेश मूर्तींचं नैसर्गिक विसर्जन स्थळ तर 11,000 गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन पार पडलेलं आहे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं विसर्जन मिरवणुकीमध्ये आता कितीही ढोल ताशा पथकांची संख्या असणार आहे त्यावर निर्बंध आता शिथिल करण्यात आलेत। सर्वोच्च न्यायालयानं हे निर्बंध शिथिल केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।